आपण कशा पद्धतीनं आपलं बिहेव करायचं आहे ह्याच्यावर सुद्धा मार्गदर्शन असणार आहे. कारण की एखादा विद्यार्थी घडत असताना एक एक गोष्ट खूप महत्वाची असते. एक एक गोष्ट खूप महत्वाची लक्षात ठेवायची. त्यामुळं कोण काय सांगतो याच्यापेक्षा एक गोष्ट खूप महत्वाची आहे. ऑक्टोबरमध्ये पेपर होणार होता. तो पेपर आपला जातोय पुढच्या महिन्यामध्ये. त्यामुळं आपल्याला तब्बल 1 महिना मिळाला. तब्बल 1 महिना मिळाला आपल्याला. मग 1 महिना मिळालेला असताना सुद्धा 1 महिना एक्स्ट्रा मिळाला असताना सुद्धा आपण निगेटिव्ह विचार करतोय. आपण परीक्षेच्या डेटची वाट बघतोय की परीक्षा कधी होणार, परीक्षा कधी होणार. अभ्यास कमी करतोय आणि ह्याचंच टेन्शन जास्त घेतोय. साहजिकच आहे, परीक्षेचं टेन्शन सगळ्यांना येतं. पण आपल्याला पुढची संधी कशी मिळालेली आहे, आपल्याला 1 महिना मिळालाय, त्या संधीचं सोनं कसं करायचं. आपण घाबरायचं, आपण हेच सांगतोय म्हणून अलर्ट राहायचं, आपण तोच सांगतोय म्हणून आपण आळसात राहायचं आणि आपलं मार्क कमी करायचं, आपण मार्क वाढवायचं. काय करायचं हे सगळं तुमच्या हातात आहे. सगळं तुमच्या हातात आहे.